आय विल पुट यू थ्रू हिप्नॉसिस. जी इन्फॉर्मेशन तुझ्या मेंदूला द्यायची नाहीये तीच आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणून तू या सगळ्याबद्दल एकदा तुझ्या घरच्यांशी बोल, आईशी बोल. अरे भोसले, त्या हॉटेल चायना टाउन मध्ये एका रूम मध्ये बॉडी सापडली आहे, जा जाऊन तपास. नाव बोल तुझं. क्या हुआ, मराठी नहीं आता तेरे को? मुंबई रहता है, तेरे को मराठी नहीं आता है क्या? नाम बता तेरा. नरसिया शेट्टी. धंधा चलाता है इधर होटल में? लड़की बेचता है? अरे मैडम, मेरे को क्या मालूम वो लड़की कौन. वो रूम बुक किया था, आईडी प्रूफ दिखाया, रूम दे दिया. बाकी हम पर्सनल इंफॉर्मेशन नहीं पूछते. कितने लोग थे? कौन था इसके साथ में, कौन था? वो अकेली आई थी. अकेली? होटल में अकेली आएगी वो? गला काटा ना उसका? किसने काटा फिर? खुद ने काटा है, तू गया था अंदर? ए जमदाडे बास ना. चल ना, संपव ना पटापटा. काय चाललंय? जा ते काय उरलं असेल ते सगळं फॉरेन्सिकला पाठव. बघ ते सीसीटीव्ही फुटेज ते बेसिक आहे ना. बेसिक करायचं, घरी जायचं. काय चाललंय? तुम्ही करणारा त्याची चौकशी सर? मला कोणाची काही बोलायचं नाही जमदाडे. इथे कमी वेळ घालवला म्हणून आपला पगार कमी होतो का? नाही. आणि केस सोडवली म्हणून आपला पगार वाढतो का? नाही. त्याला पटापटा संपव. चल ना, घरी जाऊ ना. मॅडम, ती पर्स सापडली मुलीच्या बॉडी जवळ. सरांना दाखवा, सर चेक करतील. सर बघा जरा. यार तू मला का कामाला होती यार जमदाडे? सर पटापट जायचंय ना तुम्हाला. ये मी नाही करणार ते. कर ओपन पर्स. हिप्नोसिस? हो. कशाला आता हे सगळं पण? डॉक्टर निलंजना म्हणाल्या की मी बरी झालीये हे वरवर दिसतंय, पण माझ्या मेंदूत, माझ्या डोक्यात जे काही अजूनही दडलंय ना, ते जोवर बाहेर येत नाही तोपर्यंत मी पूर्ण बरी झाली असं म्हणता येणार नाही. आई, त्यासाठी हिप्नॉसिस करावं लागेल. मला थोडा त्रास होईल त्याचा. अगं पण त्रास होईल तर ती गोष्ट कशाला करायची? कारण ते गरजेचं आहे. साऊ, तू बस आधी. बघ, जे तुला आठवतच नाहीये ते पुन्हा आठवण्यात काय उपयोग आहे? आणि जर काही आठवलं आणि पुन्हा पुन्हा तेच आठवत राहिलं आणि त्याचा काही वेगळा त्रास झाला तर? उलट तू आता बरी झालीयस, पूर्वीसारखं रुटीन सगळं सुरू झालंय, हो की नाही? आता हे सगळं नको. जाऊ, मला तू पुन्हा या सगळ्यात जायला नकोस बाळा. भास झाला आता हे दुःख, भीती, रडारड, त्या सगळ्या आठवणी. काही नको आता. आई, अगं पण डॉक्टर अगं, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय ना, त्यासाठी आपण आयुष्यभर त्यांच्या ऋणी राहू. तू तो त्यांचा फोकस ग्रुप चालवतेस, तीही अभिमानाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी. पण म्हणून हे सगळं पुन्हा नव्याने नको. आता पुढे जातेस ना, आता मागे वळू नकोस. आई, तू स्वतः काउन्सिलिंग करतेस. ही ट्रीटमेंट पूर्ण झाली तरच मी बरी होईल. असं काही नाहीये बाळा. इकडे बघ साऊ, बरं होणं म्हणजे आनंदात राहणं. आणि तू आनंदात आहेस ना. उलट इतक्या दिवसांनी, इतक्या सगळ्या त्रासानंतर आत्ता कुठे सगळं सावरलंयस. आता परत हे नको. माझी परवानगी नाहीये ह्याला. आपण हे सगळं नको करायला. काही होणार नाही तुला. सर,
सर सगळ्या स्टाफची चौकशी केली, डिटेल्स घेतलेत, पण पाठवलं नाही. पाठवून देऊ? नाही, कोणालाही पाठवू नको. एक काम कर, सगळ्यात आधी हॉटेलचं रजिस्टर चेक कर, या मुलीचा CDR काढ. या मुलीला गेल्या 2 तासात ज्यांचे फोन आले ना त्यांना उचला आत्ताच्या आत्ता. पाटील मॅडम कोणालाच पाठवू नका, अजून सगळी चौकशी बाकी. सर अचानक काय झालं तुम्हाला? साक्षात्कार. युरेका. म्हणजे हे काय आहे? ड्रग्ज आहे सर. साधं सुद्धा ड्रग नाही आहे. मग किल बिल. सगळं नताशाशीच रिलेटेड आहे, पण काहीच आठवत नाही. तुझं कॉन्शियस माइंड बंद करायचं, कारण ते तुला घडलेल्या गोष्टी आठवून देत नाहीये. आणि मग सबकॉन्शियस माइंड मधनं सगळं काढून घ्यायचं. जोपर्यंत ही इन्फॉर्मेशन तुझ्या मेंदूतून बाहेर जात नाही तोपर्यंत तू पूर्णपणे हील होणार नाही. हॅलो हॅलो निलंजना मॅम, बोल, सांग. मी हिप्नॉसिससाठी तयार आहे. आयुष्वर, घरच्यांशी बोललीस? हो, झालं बोलणं. गुड. ठीक आहे, मी तुला वेळ आणि तारीख कळवते. ओके. ओके, गुड नाईट. गुड नाईट मॅम. सॉरी आई, मी पुन्हा एकदा तुझ्याशी खोटं बोलते, पण यावेळी हे खोटं बोलणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. गुड मॉर्निंग. ताई, डबा करून ठेवलाय, मशीनला कपडे लावल्यात, जरा वाळत घाला, मी चाललो. कुठे चाललीयस? माझ्या घरी येतेस ना? संध्याकाळला येतो. का? खरकटी भांडी आहेत, आधी घासून दे, मग जा कुठे जायचंय ते. नाही, आज नाही जमणार. असं काय काम आहे? हाय माझं काम. मंत्रालयात मीटिंग आहे का तुझी? आधी घरी चल, भांडी घासून दे, मग जा कुठे जायचंय. ताई, माझं आहे ना लई अर्जंट काम आहे. हा, मी जाऊन येतो ना. आता नाही जमणार. हा, मी हे जाते. महालक्ष्मी, काय ग वाद घालत बसलीस? ओ ताई, तो पलीकडल्या बिल्डिंग मध्ये राहत नव्हता, पेपरामध्ये बातम्या लिहत होता. काय बरं, त्याचं चांगलंच नाव होतं की उदय समीर. तो नाही का त्याच्या घरात घुसून त्याचा गेम केला होता. काय भाषा आहे? गेम काय केला होता? म्हणजे टपकावला होता. आता त्याचा खून झाल्यावर त्या खोलीत कोण राहणार आहे? रिकामीच आहे ती रूम. त्या घर मालकाचा फोन आला होता. तो म्हणाला की तिकडे जा आणि साफसफाई करून ये. त्या उदय समेळची बहीण आली होती आणि काहीतरी सामान बिमान घेऊन गेली. मालक बोलला की तिकडे जाऊन बघा काय सामान हाय काय नाही. आता समजा त्याला अर्जंट मध्येच पाहिजे. मी काय म्हणतो, मी जातो तिकडे साफसफाई करतो आणि संध्याकाळी येतो ना. हा, काही गरज नाही, आत्ता माझ्या सोबत यायचं. काय? कुठे काय? टीव्ही बघतेय. अगं आवर जायचं नाही का कॉलेजला? हो ग, आज घरी बसूनच अभ्यास करते. अरे बापरे, बरोबर, ठीक आहे. ए, तू काय उभी आहेस? चल, भांडी घासून दे आणि मग जा कुठे जायचं ते. ओ ताई, माझं ऐकून घ्या ना, अर्जंट काम आहे. तू मी येऊन चल. करतो ना तू संध्याकाळी. चल आधी. अहो पण मी येऊन अरे तो संध्याकाळी माणूस करतो. बघणार नाहीये तू किती वाजता घरी गेली असते. सर, मयत मुलीचं नाव पिंकी सातपुते, वय वर्ष 28, एअरपोर्ट कॉलनीमध्ये राहायची. मोठमोठे कॉन्टॅक्ट होते सर तिचे. प्रॉस्टिट्यूशन मध्ये बऱ्याच वर्षांपासून होती सर ती. CDR चेक करतोय आपण तिचा. काही कळलं तर तेही सांगतोच मी तुम्हाला.
हॉटेलमध्ये येताना ती एकटीच आली होती असं प्राथमिक चौकशी दरम्यान कळलं. एव्हिडन्सेस सगळे फॉरेन्सिकला पाठवलेत. मला असं वाटतं की ती एकटी नसेल आली, कारण की गळा चिरून खून झाला ना सर तिचा. त्यामुळे डेफिनेटली तिच्या बरोबर किंवा ती वर गेल्यानंतर कोणीतरी आलं असणार. आता ते कोण आहे काय सीसीटीव्ही बघितल्याशिवाय कळणार नाही. फुटेज चेक करतोय सर आम्ही. काही कळलं तर कळवतो. गुड, व्हेरी गुड. पण हे खूप बेसिक आहे भोसले. अजून काही सापडलं का जमदाडे? नाही सर, साधं सुद्धा डग नाही आहे. किल बिल आय मीन काही वेगळं, जरा जास्त महत्वाचं. मग बेसिक केस आहे. महिना संपायच्या आधी केस संपवा. सर एक रिक्वेस्ट होती. मग बोल ना. आज जरा लवकर घरी जायचं होतं. का रे? घरी बघण्याचा कार्यक्रम आहे सर. खरंच? अरे एक नंबर. 2004 का? हनीमूनची सुट्टी ऍडव्हान्स मध्ये टाकून ठेव बरं का. काय सर इथे बॅट अजून हातात नाही घेतली, तुम्ही सेंचुरी मारायला सांगताय. जा जा. ऑल द बेस्ट. काही लागलं तर आहे हा. सर. सर महालक्ष्मी, ऐक ना, तू कधी जाणार आहेस तिकडे? कुठं? उदय समयच्या घरात. आता काम झालं की जातो. मी येते तुझ्या बरोबर. कशाला? अगं तेवढीच तुला मदत. आणि मी पण कंटाळेनच ना नुसतं घरात बसून. पण घरी बसून तू अभ्यासच करणार होतीस ना? हा, अभ्यास ते तर करेनच, पण असंच ग जरा वेगळं काहीतरी. आणि तू कशाला मला मदत करशील? मी बोलवेन कोणाला हवं. महालक्ष्मी, अगं येते ना मी. तुला मदतच होईल ना माझी. आणि अगं किती काम करतेस तू दिवसभर, दमत असशील. करू दे की आज मला तुझी मदत. आणि मला आवडते साफसफाई करायला. ते समजा ठीक आहे, पण आईला कोण सांगणार? मी लहान आहे का आता? मी येतेय. बरं बरं ठीक आहे, ऐक मी बोलते आईशी. डोंट वरी. हे बघ, नंतर मग मला कोण काय बोललं ना तर मग मी बघून घेईन. काय ग, इथे काय करतेस? अगं ते वैभूताईचे इयरफोन्स घ्यायचे होते, सो ते घेऊन आले. ठीक. सर कॉंग्रॅच्युलेशन्स. पण तुम्ही मला नाही सांगितलं तुमच्या घरी आज बघण्याचा कार्यक्रम येते. येते कलवरी म्हणून येते का? हा, ते लग्नामध्ये येईन ना मी. तुला येडपट आहे का? काही बघण्याचा कार्यक्रम वगैरे नाही. मग तुम्ही कुठे चाललाय? एयरपोर्ट कॉलोनी. वो पिंकी का हवाई जहाज कब टेक ऑफ किया, कब लँड हुआ, इन्फॉर्मेशन काढायला पाहिजे की नाही? सर तुम्ही आपल्याला ते किलबिल सापडले ते सरांना का नाही सांगितलं? सुविचार क्रमांक 8. अतिघाई संकटात नाही. हे आपल्या समोरचं संकट आहे. अजून काय मोर आहे, त्याला हे सगळं कळलं तर काय होईल? बॉम्बा बॉम्ब की नाही. म्हणून त्याला आपण हे नाही सांगितलं. आता तुमची परमिशन असेल तर मी जाऊ. बस बस, 2 मिनिट रुकना. साऊ, अगं आई, अगं कुठे चाललीयस? ते सायली नावाची माझी मैत्रीण आहे ना, ती इथेच पलीकडे राहते, तिच्याकडे जाते. कोण सायली? मला कसं नाही माहित? हा, ती माझ्या क्लासमध्ये नाहीये, ती समोरच्या क्लासमध्ये. मला पण आत्ताच कळलं की ती इथे राहते. अगं काही नोट्स घ्यायच्या होत्या, सो म्हणून जात होते.
तू पण आता अचानक अगं फोन विसरले मी, म्हणून तशीच रिक्षा परत फिरवली. काय आई काय होतंय? आज सगळंच विसरतेस. ठीक आहे, तू जा, मी होते पुढे. येऊ? हो. बाय. हे घर असंच पसरलेलं असायचं. कागदाचे कप्पे, सिगरेटची थोटक, फोटू. आणि मी आवरायला गेलो ना की तो बाप्या माझ्यावरच ओरडायचा. सारखा आपला दिवसभर फोनवरच बोलत राहायचं. शिव्या तर असं 101 द्यायचा ना तो. हा, पर माणूस म्हणून लई साधा होता. म्हणजे मी कधी सुट्ट्या बिट्ट्या घेतल्या ना तर काय बी कटकट नाही करायचं बघ. आणि पगार बी एकदम वेळेवर द्यायचा. आपण कधी उशीर झालाच ना तर डोसका फिरायचं त्याचं. ए बाई, आज कुठे चालली? अगं आज जाऊन बघते ना काही आहे का आवरण्यासारखं. आणि तर तू एकटी 2 रूम कशा आवरशील? बघते काय. मी आत पडली बिडली तर हिची आईस मला ओरडायची. हे साऊ, तोंडाला काहीतरी बांधून घे ग बाई साफ करताना, नाही तर तुझी आईस मला ओरडायची. माझी पोरगी गेली माझी. नमस्कार आई, इन्स्पेक्टर विजय भोसले. साहेब, अहो कोणी मारली माझ्या पोरीला? लय गुणाची पोर ती साहेब माझी. कोणाचं काय घोडं मारलं होतं माझ्या पोरीनं. शांत व्हा आई, शांत व्हा. कशी शांत होत साहेब मी? सोन्यासारखी पोर गेली माझी. आता मला काय जाणार नाही साहेब, कशी जगू मी? तुम्हाला माहितीये का आई, तुमची मुलगी हॉटेलमध्ये काय करायची? रोज जायची साहेब तिथे हॉटेलात कामाला. समद घर तिच्या वरात चालायचं. लई गुणाची पोर होती माझी. काय झालं, कसं झालं, कोणी केलं काही बी समजत नाही. ज्या कोणी बी केलं असेल ना, नरकात जाईल तो. सत्यानाश होईल साहेब त्याचा. बॉडी कब मिलेगा? आप कौन हो? पड़ोसी हूँ। देखो कैसा है, पुलिस प्रोसीजर है, उसको टाइम लगता है ना. आजकल में मिल जाएगा बॉडी. ये कौन है? पिंकी के दोस्त है। आई, काळजी घ्या. हा? काही लागलं तर कळव. कुछ लगा तो बताना मैं. कशी जगू मी? माझी पोर गेली. ए, धडपडलीस की काय बाई? ए बाई, डोक्याला ताप देऊ नकोस माझ्या. बरी आहेस काय? काही नाही, मी ओके आहे. सांभाळून कर काय ते. उगाचच काय झालं तर तुझी आईस मला ओरडेल. हो हो,